मंद्रुप येथे बहिणीशी फोनवरून बोलत असल्याच्या कारणावरून एका 25 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार. मंद्रुप पोलिसात एकावर गुन्हा दाखल. बहिणीशी फोनवरून बोलत असल्याच्या कारणावरून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे एका 25 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. सिद्धाराम खेडे, वय वर्ष 25, राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा हल्ला दिनांक 10 जुलै रोजी रात्री 11 वाजता मंद्रुप टाकळी रस्त्यावर म्हेत्रे यांच्या वस्तीजवळ घडला. या प्रकरणी जखमीचा भाऊ मळसिद्ध खेडे यांनी मंद्रुप पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील प्रमोद विठ्ठल जोडमोटे, वय वर्ष 30, याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला झालेला तरुण सिद्धाराम हा रात्री मोटरसायकलवरून शेताकडे जात असताना आरोपीने त्यास म्हेत्रे वस्तीजवळ अडवून बहिणीशी फोनवरून बोलत असल्याच्या कारणावरून दमदाटी केली व नंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास मंद्रुप पोलीस करीत असल्याची माहिती शनिवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे.